रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज टुरिझम चांगलंच वाढतंय अँड आय एम रिअली हॅपी. आता मी जेव्हा पण जातो, आज मध्ये आता पूर्ण आठवडाभर मालवण, तारकर्ली, देवबाग मध्ये होतो आणि ज्या प्रकारे तिकडचं टुरिझम डेव्हलप होत आहे, म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स लोकांना येतात. त्यांना होमस्टेचे पण ऑप्शन्स येतात, त्यांना लक्झरी स्टेचे पण ऑप्शन येतात, वॉटर स्पोर्ट्स मध्ये पण त्यांना बरेचसे ऑप्शन होतात. सो आय एम रिअली हॅपी विथ दॅट. पण ॲट द सेम टाइम मला हे पण वाटतं की नुसतं टुरिझम वरती या दोन जिल्ह्यांचा विकास होणं शक्य नाहीये. ओके, सो सगळ्यात मोठा कॅश क्रॉप आहे, तर ते मँगो आणि मँगोवरती पण म्हणजे स्पेशली हापूस आंबा, तर त्याच्यावरती पण प्रचंड काम करण्याची गरज आहे. आणि त्याच्याशिवाय अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, सो पोर्ट डेव्हलपमेंट म्हणा. ओके, सो पोर्ट डेव्हलपमेंट झाली तर जी बंदरं आहेत आपली, कुणी इकडून बोट सुटायची मुंबईवरून, ती देवगडला थांबायची, मालवणला थांबायची. ते दिवस मला अजून पण आठवतात लहानपणीचे एकदम, कारण एकदम अस्पष्ट आहे. मी खूपच लहान होतो, त्याच्यामुळे मला खूप असं आठवत नाही. ओके, पण यार तशी बंदरं डेव्हलप झाली तर यार काय छान टुरिझम डेव्हलप होईल. म्हणजे मुंबई पासून जी बोट निघेल ती कुठेतरी रायगडमध्ये थांबेल दिघी पोर्टला, त्यानंतर मग तिथून पुढे ती रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रवास करत करत ती गोव्यापर्यंत जाईल आणि गोव्यावरून परत येईल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.